मी काय काय चेंजेस केले सांगतो. अपडेट इन्सर्ट का होत नव्हतं ते सांगतो. पहिली गोष्ट, आपण जेव्हा प्रायमरी की इथं मार्क केली, आपल्या याच्यात तयार केली अल्टर टेबल कस्टमर डायमेन्शनची प्रायमरी की, तर ही प्रायमरी की फक्त ओरॅकल मध्ये तयार केली. ही प्रायमरी की ओरॅकल मध्ये तयार केल्यामुळं इन्फॉर्मेटिकाला समजलं नाही की प्रायमरी की आहे का नाही. मग आपल्याला इन्फॉर्मेटिकाच्या टार्गेटमध्ये जाऊन कस्टमर डायमेन्शन जिथं आहे तिथं कॉलम्स वरती क्लिक करून त्याला प्रायमरी कीला मार्क करायचं होतं. इथं इथं की नॉट की होतं पहिले, तर मी इथं काय केलं, प्रायमरी की वरती केलं आणि इथं नॉट नल करून दिलं. ठीक आहे, आणि अप्लाय केलं. ओके, आणि त्याच्यानंतर इन्सर्ट आणि अपडेट साठी काय केले आपण, कंडिशन ज्या दिल्या होत्या त्या कंडिशन मध्ये पहिली कंडिशन इन्सर्टची कशी आहे आपली, नॉट इक्वलिटीची पण घेता येते अँड, पण आता आपल्याकडे डेटाच नाहीये 104 आपल्या टार्गेटमध्ये, म्हणजे लुकअप मध्ये. टार्गेट म्हणजे कसला आला, लुकअप मध्ये. मग काय येणार, तो नल येणार ऑब्विसली, राईट. मग आपली ती कंडिशन मॅच नव्हती होत की नॉट इक्वल टू ची, आणि तो डेटा नल होता. मग इफ जेव्हा लुकअप जेव्हा मॅच करायला जातो इथं, हे बघ, लुकअप जेव्हा इथं कंडिशन मध्ये मॅच करायला जातोय प्रॉपर्टीच्या कंडिशन मध्ये, हा लुकअप टेबल आहे, राईट. लुकअप ट्रान्सफॉर्मेशन मध्ये DMPK2 कुठून आलाय, टार्गेट मधनं आलेला आहे, आणि हा DMPK21 कुठून आलाय, सोर्स मधनं आलेला आहे. तर तुम्हाला याचे बघायचं डिफरन्स, ते बघा. एक मिनिट. ओके, हे बघा आता अरेंज ऑल करू. हा लुकअप आहे आपला. या लुकअप मध्ये हा DMPK2 कुठून आलाय, सोर्स मधनं आलाय माझा, आणि हा DMPK2 कुठं आपण टार्गेट वरती लुकअप लावलेला. मग ह्या दोघांचं कंपॅरिझन करतोय. पण जर आपल्या सोर्स मध्ये बघितलं, 104 आपल्या DMPK2 मध्ये आहे, चौथा रेकॉर्ड. पण DMPK2 आपल्या टार्गेट मध्ये आहे का, तो टार्गेट मध्ये नाहीये. ठीक आहे, मग इथं काय येणार, तुमची नल व्हॅल्यू येणार जेव्हा एक्झिक्यूट होणार तेव्हा लुकअप टेबल मध्ये. इथं काय येणार, तुमचे 104 येणार. ठीक आहे, मग नल इज इक्वल टू 104 होणार का, नाही होणार. मग याच्या आउटपुटला रिटर्न काय देणार, तो याच्या रिटर्नला तो काय देणार, नल आउटपुट देणार. म्हणून आपल्याला राउटर मध्ये काय कंडिशन द्यावी लागेल इथं, की जेव्हा ग्रुप वरती क्लिक केल्यानंतर इथं इफ इज नल LDMPK21, ठीक आहे, हा जर नल असेल माझा, ऑब्विसली नल आला बरोबर, माझा लुकअपचा आउटपुट इथून काय आलं, नल आलं. ठीक आहे, हा इथं काय झाला, माझा यल झाला. हे बघा इथं हा LDMPK2, इथं आउटपुटला काय आलं, माझं नल आलेला आउटपुट. म्हणून जेव्हा माझा हा नल असेल तेव्हा माझा इन्सर्ट कर. इफ इज नल LDMPK2 देन ट्रू, अदरवाइज इट्स फॉल्स. मग तो इन्सर्ट होणार नाही जर नल नसेल तर. ठीक आहे, आणि दुसरं जी कंडिशन आहे अपडेट मध्ये आपण काय केली, इफ माझे DMPK2 म्हणजे काय, माझा सोर्स आणि लुकअप हे दोघं जर इज इक्वल टू असतील, आणि सी ऍड्रेस आणि सी ऍड्रेस माझा मॅच होत नसेल, तेव्हा तू ट्रू कर, म्हणजे त्याला काय कर, अपडेट कर, अदरवाइज नको करू, फॉल्स केला. मग याच्यानंतर काय दिलंय आपण, एक राउटर नंतर काय दिलं, अपडेट स्ट्रॅटेजी अपडेटला दिला इथं. ठीक आहे, अपडेट स्ट्रॅटेजी अपडेटला दिला, आणि अपडेट स्ट्रॅटेजी मध्ये काय दिले, फक्त 1 दिला, DD अपडेट दिला, आणि त्याच्यानंतर मग आता तो अपडेटला केला. हे बघ, प्रायमरी की केल्यामुळे इथं काय आली, की दिसते माझी, आणि हाच एरर आपल्याला सेशन लॉग मध्ये येत होता. मग मी काय करतो, त्याला रन करतो परत, आणि बघू आन्सर काय येते याचा. स्टार्ट टास्क केला, मॉनिटर मध्ये जाऊ आपण, रनिंग आहे. ओके, इथं जर बघितलं तुम्ही, हा कस्टमर डीम, हा काय तुमचा इन्सर्टचा आहे. कस्टमर डीम 1 काय, अपडेटचा आहे. मग इथं काय, एक रो इन्सर्ट झालेला आहे तुमचा, आणि एक रो अपडेट झालेला आहे. कसं कळालं मला ते, इथं नाव दिलंय. हा मी अपडेट साठीच यूज करतोय फक्त, कस्टमर डीम 1. ठीक आहे, हा टार्गेटचा इन्स्टन्स आहे, टार्गेट टेबल एकच आहे, पण याला काय म्हणतात, इन्स्टन्स. मग हा कस्टमर डीम 1 इन्स्टन्स जो आहे माझा, तो अपडेट साठी युज होतोय, आणि कस्टमर डीम कशासाठी युज होतो, इन्सर्ट साठी युज होतोय. मग अशा पद्धतीने तुमचा जो डेटा आहे, जर इथं बघितला आता कस्टमर डीम मध्ये, तर प्राजक्त आता पुणेचं बँगलोर झालंय, आणि 104 पण आपला ऍड झालेला आहे. अपडेट झालं. हा इन्सर्ट झाला 104 रेकॉर्ड पहिला, आणि हा जो आहे अपडेट झालेला आहे 102. अपडेट झालं. ठीक आहे, मग याला म्हणतात स्लोली चेंजिंग डायमेन्शनची मॅपिंग, SAD1. ठीक आहे, एवढी SAD1 असते, त्याच्यात लुकअप यूज झाला. मग याच्यात आपण एक काय शिकलो, अपडेट स्ट्रॅटेजी ट्रान्सफॉर्मेशन. अपडेट स्ट्रॅटेजी ट्रान्सफॉर्मेशन हा ऍक्टिव्ह आहे का पॅसिव्ह आहे, हा ऍक्टिव्ह ट्रान्सफॉर्मेशन आहे. तो ऍक्टिव्ह का आहे, तो कारण की रो बाउंड्री चेंज करतो, त्याच्यामुळे तो ऍक्टिव्ह आहे. म्हणजे तो कमिट करतो किंवा अपडेट करतोय रेकॉर्डला. तो रो काउंट नाही चेंज करणार, पण रो बाउंड्री चेंज करतो. आता हे 3 प्रकार आहेत, रो बाउंड्री, रो काउंट, जे रो टाईप. ह्या तिघांमध्ये जे जे असतील ते ऍक्टिव्ह ट्रान्सफॉर्मेशन असतात. मग अपडेट स्ट्रॅटेजी माझा काय आहे, कनेक्टेड आणि ऍक्टिव्ह ट्रान्सफॉर्मेशन आहे. ठीक आहे,
आता SED2 अपडेट स्ट्रॅटेजी नाही टाकलं आपण तिथे तर. मग तुला काय करावं लागेल, इथं अपडेट स्ट्रॅटेजी नाही टाकला ना, मग तुला सेशन लॉग मध्ये तरी मग त्याला अपडेट द्यावं लागेल. सेशन लॉग मध्ये तुला इथं अजून प्रॉपर्टीज येते बघ, इथं डेटा ड्रिव्हन करायचं आहे ना, डेटा ड्रिव्हन ऐवजी इथं तुला काय करावं लागेल, अपडेटचं प्रॉपर्टी घ्यावी लागेल. ट्रीट सोर्स रो, सोर्स कडनं जे रो येणार आहेत ते कसे ट्रीट करायचे तुला, म्हणून त्याला अपडेट करावं लागेल. मग तुला अपडेट वरती टाकावं लागेल. पण जेव्हा तू हे सिलेक्ट करशील मग प्रॉब्लेम काय होईल, तुझा फक्त एकाचाच प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल, याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल एवढा पार्टचा, राईट. पण इन्सर्ट होईल का, पण इन्सर्ट नाही अपडेट. होणार, फक्त अपडेट होईल. म्हणून आपल्याला अपडेट स्ट्रॅटेजी यूज करायचा आहे. ठीक आहे. नाही तर मग असा क्वेश्चन विचारतात इंटरव्ह्यूला, इफ वी डोंट वांट टू यूज द अपडेट स्ट्रॅटेजी ट्रान्सफॉर्मेशन देन हाऊ कॅन वी अपडेट द रो इनटू द टार्गेट टेबल. तुझा क्वेश्चन हा करेक्ट होता आणि हा इंटरव्ह्यूचा खूप लाईकली क्वेश्चन आहे बराच सारा इंटरव्ह्यूवरचा. तर तेव्हा काय सांगायचं की वर्कफ्लो मध्ये सेशन टास्क मध्ये प्रॉपर्टीज मध्ये जो आहे ट्रीट सोर्स रो ऍज अशी एक प्रॉपर्टी आहे, त्या प्रॉपर्टीजला आम्ही डेटा ड्रिव्हन न करता त्या प्रॉपर्टीला काय करणार, अपडेट करणार. डेटा ड्रिव्हन म्हणजे काय, जे मॅपिंग मध्ये असेल ते घे इकडं. ठीक आहे. असं आहे. हे झालं तुमचं SED1. आता SED2 मध्ये काय होणार, SED2 मध्ये मग आता बघा, आता इथं काय आला, कस्टमर डायमेन्शन घेऊ आपण, त्याला बाजूलाच घेऊ ते सेपरेट. कस्टमर डायमेन्शन आला माझा, इथं माझा एक रो बी अपडेट होऊन गेला 104. ठीक आहे. आणि आणि चेन्नई असा रो अपडेट झाला. आणि याच्या जागेवर काय आलं, बँगलोर आलं. बरोबर. अशा पद्धतीने पहिला आपला हा होता, याच्यामधनं आपण टार्गेट मध्ये अशा पद्धतीने अपडेट केला आणि इन्सर्ट केला रो. करेक्ट प्राजक्ता. आता काय करायचंय आपल्याला, एससीडी टाइप 2 काय म्हणतो, एससीडी टाइप 1 काय म्हणतो की मी फक्त अपडेट करणार आहे. एससीडी टाइप 2 मध्ये काय करतो आपण, हिस्टॉरिकल डेटा मेंटेन करतो. हा शब्द खूप महत्वाचा आहे. व्हॉट इज द एससीडी टाइप 2? एससीडी टाइप 2 मेंटेन्स द हिस्टॉरिकल डेटा. हाऊ एससीडी टाइप 2 मेंटेन द हिस्टॉरिकल डेटा, ते आपल्याला बघायचंय. मग हिस्टॉरिकल डेटा मेंटेन करायचं म्हणजे काय करावं लागेल तुला, तुझा हा जो रो होता 102 पुणे, हा ते पण राहील. हा तो पण पाहिजे, मला 102 बँगलोर पण पाहिजे. माझ्या आउटपुटला कसं पाहिजे, इथं हे माझा एसडी ऍड्रेस आधीचा ऍड्रेस आणि नंतरचा ऍड्रेस, दोन दोन कॉलम येतील का? पाहिजेत. करेक्ट. हा, 2 रो पाहिजेत आपल्याला. मग इथं अजून एक रो पाहिजे, त्याचं नाव येणार माझं 102. ठीक आहे. परत काय येणार आहे, प्राजक्ता. आणि इथं पहिले काय होता तुझा, पुणे होता, हा पुणेच राहील. ठीक आहे. आणि याला मी काय करणार, बँगलोर करणार. ओके. एसडी टाइप 2 मध्ये काय झालं, पहिला रो तुझा जसा तसा राहिला आणि हा अपडेट झाला. मग आता इथं प्रॉब्लेम असा आहे की जर मी एसडी टाइप 2 यूज करतोय तर माझा प्रायमरी कीचा व्हॅल्यू जो रूल आहे तो व्हायोलेट होतोय. ठीक आहे. मग आपल्याला कस्टम प्रायमरी की बनवावी लागेल, आपली स्वतःची प्रायमरी की एक तयार करून घ्यावी लागेल. तिला आपण काय नाव म्हणतो, सरोगेट की, एस की. ठीक आहे. सरोगेट की प्रत्येकासाठी तयार होईल. मग आता ती सरोगेट की कशाने तयार करावी लागेल, आपण एक ट्रान्सफॉर्मेशन शिकलेलो आहे, सिक्वेन्स जनरेटर ट्रान्सफॉर्मेशन, आठवत असेल तुम्हाला, राईट. मग सिक्वेन्स जनरेटर ट्रान्सफॉर्मेशन काय करणार, सिक्वेन्स तयार करणार, एक एक रो जसा इन्सर्ट होणार तसा, युनिक ट्रान्सफर. ठीक आहे. मग तो त्याचा युज करून आपण ही सिक्वेन्स तयार करणार. ठीक आहे. आणि हे तर झालं आता अपडेट आणि इन्सर्ट साठी झालं. पण आपल्याला कसं कळणार इन फ्युचर मध्ये, जर तुझ्या मॅनेजरने विचारलं किंवा कोणी विचारलं की माझा प्रिव्हियस रेकॉर्ड कोणता आहे, माझा हा आहे की हा आहे, हे कशावरनं कळणार, काही डेट नाही, काही नाही, आपल्याला व्हर्जन मेंटेन केलेलं नाहीये. त्याच्यासाठी आपल्याला इथं 2 कॉलम अजून ऍड करावे लागणार. त्याचं नाव घेऊ आपण स्टार्ट डेट. ठीक आहे. आणि एंड इफेक्टिव्ह डेट, एंड डेट. आता हे स्टार्ट डेट आणि एंड डेटचं काय यूज आहे इथं, स्टार्ट डेट म्हणजे काय झाला, चंद्रकांत नाशिक मध्ये कधी राहायला लागला. मग त्याचे जर आपण बघितलं 01 जॅन 1994 पासून. ठीक आहे. आता हे सगळे आपण अशा पद्धतीत घेऊ, 94 95 वगैरे घेऊन टाकू काहीतरी.
ओके. ओके. आता प्राजक्ता 2 जानेवारी पासून कुठे राहत होती? पुण्याला राहत होती. ठीक आहे, पण ती आता बँगलोरला राहते आणि ती बँगलोरला कधी राहायला गेली आहे? जर इथं आपण टाकला 2022 ची डेट टाकली, समजा कालची डेट पासून, कालची गेली ती 15 एप्रिल, कालचा लास्ट डे तिचा पुण्यात राहिली होती ती, त्याच्यानंतर ती बँगलोरला शिफ्ट झाली. ठीक आहे, मग इथं काय येणार? तुमचे एंड डेट देणार. बाकीचे अजून ज्याच्या त्याच्या गावालाच राहत आहेत किंवा जिथंच राहत आहे, मग तिथं काय येणार? तुमचा नल. ऑब्विसली नल व्हॅल्यू राहणार. ठीक आहे, आणि इथं काय व्हॅल्यू येणार? मग इथं 16 एप्रिल येणार. ओके, आणि मग तुझा इथं काय येणार? नल येणार. ठीक आहे, मग जेव्हा आपण एसडी टाईप 2 तयार करतो तेव्हा आपले 3 कॉलम ऍड होतात. कोणता? सरोगेट कीचा, एक स्टार्ट डेटचा, एंड डेटचा, किंवा व्हर्जन पण एक, किंवा आपण 3 टाईप मध्ये करू शकतो. स्टार्ट डेट, एंड डेटच खूप ठिकाणी वापरतात, व्हर्जन वापरत नाही. आपण हेच सांगायचं, आमच्या प्रोजेक्ट मध्ये आम्ही स्टार्ट डेट, एंड डेटच वापरले. मग स्टार्ट डेट, एंड डेट वरनं याच्यावरनं काय कळतंय? प्राजक्ताचा हा जो रेकॉर्ड आहे, सेकंड नंबरचा जो रो आहे चंद्रकांत, तो जो रो आहे, तो रो तुझा काय झालेला आहे? तो पॅसिव्ह रो झालेला आहे. याला काय म्हणणार आपण? पॅसिव्ह रो. ओके, आणि हे बाकीचे जे तुमचे, यांना काय म्हणणार तुम्ही? ऍक्टिव्ह रो. ओके, मग जेव्हा तुम्ही आन्सर सांगतात एसीडीचं, तेव्हा म्हणायचं वी विल क्रिएट द एसीडी टाइप 2 विल मेंटेन द हिस्टॉरिकल रेकॉर्ड, अँड फॉर द मेंटेनिंग द हिस्टॉरिकल रेकॉर्ड वी विल क्रिएट द लॉजिक फॉर द ऍक्टिव्ह रेकॉर्ड अँड पॅसिव्ह रेकॉर्ड. So we created the logic for the active record and passive record on the basis of the date columns. So we created the 2 columns, start date and end date. In that date column, we are maintaining the address. If you are giving the example for address, then you can say that we can maintain the date from which date that particular person will be started living and which date he ended. If he is not ended to living on that particular location, that in that row, our value will be null. ओके, सिम्पल. त्याला बी कळतं, जेव्हा तो स्टार्ट डेट आणि एंड डेट तुम्ही सांगतात इंटरव्ह्यूवर जो घेणार आहे त्यांना कळून जाते, हा ठीक आहे, स्टार्ट डेट आणि एंड डेट वरती जिथं माझी एंड डेट अवेलेबल असेल तो माझा झाला पॅसिव्ह रेकॉर्ड, जिथं माझी एंड डेट अवेलेबल नसेल तो माझा झाला ऍक्टिव्ह रेकॉर्ड. ठीक आहे, याला म्हणतात. हा, मग हे जे तुमचं आउटपुट आहे, हे आउटपुट आहे एसीडी टाईप 2 चं. ठीक आहे, आणि इथं इथं टाकतो मी आता एसीडी टाईप 2, एसीडी टाईप 1, एसीडी टाईप 1 आणि एसीडी टाईप 2, आणि या दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजे काय असतं? तुमचा एसीडी टाईप 3 असते. एसीडी टाईप 3 मध्ये काय होणार? आता समजा आता हा ऍड्रेसचा कॉलम आहे आणि नेमचा कॉलम तुम्हाला फक्त अपडेटच करायचा आहे, त्याचा काही हिस्टॉरिकल रेकॉर्ड मेंटेन नाही करायचं आहे नेमचं. ठीक आहे, मग इथं काय होतं? इथं फक्त आपण अपडेट करत होतो, राईट, आणि इथं हिस्टॉरिकल रेकॉर्ड मेंटेन करतोय. मग फक्त हा कॉलम जो असेल तुमचा, लक्ष द्या, हा कॉलम जो असो, या कॉलमला तुम्ही फक्त अपडेट करताय, आणि या कॉलमची तुमची डेट आणि एंड डेट मेंटेन आहे, स्टार्ट डेट आणि एंड डेट, राईट. मग इथं दोन्ही ऑपरेशन होत आहे. हा, हे बघ, या कॉलम साठी ऍड्रेस कधीपासून कधीपर्यंतची डेट येईल, बरोबर, स्टार्ट डेट एंड डेट, बरोबर. म्हणजे पुण्याला कधीपासून कधीपर्यंत राहत होती, नंतर बँगलोरला कधीपासून कधीपर्यंत राहिले, राईट, बरोबर. म्हणजे हा ऍड्रेस आणि स्टार्ट डेट एंड डेट यांचा रिलेशन आहे इथं, म्हणजे यांच्या एकमेकांवरती डिपेंडन्सी याची. बट सी नेमचा जो कॉलम आहे तुम्हाला फक्त अपडेटच करायचा आहे, फक्त अपडेट करायचा आहे. मग इथं काय यूज होणार? तुमचे एसीडी टाईप 1. मग एसीडी टाईप 1 प्लस एसीडी टाईप, एसीडी टाईप 1 प्लस एसीडी टाईप 2 तुमचं काय होणार? एसीडी टाईप 3 म्हणतात त्याला, स्लोली चेंजिंग डायमेन्शन टाईप 3. मग एक कॉलम मग तुम्ही एक अपडेट करणार, दुसरा फक्त त्याचा दुसऱ्या कॉलमचा हिस्टॉरिकल रेकॉर्ड मेंटेन करणार. ठीक आहे, काही कन्फ्युजन प्राजक्ता इथं एसीडी टाईप 1 मध्ये, टाईप 2 मध्ये? कारण की आता आपण काय करणार? मॅपिंग तयार करणार. मॅपिंग मध्ये तुमचं हे लॉजिक क्लिअर पाहिजे, बरोबर. मग आपल्याला आता हे 3 कॉलम पण आपल्याला ऍड करून घ्यावं लागतील आपल्या टार्गेट मध्ये. मग आपल्या टार्गेटचं स्ट्रक्चर भेटलंय, सरोगेट की, स्टार्ट डेट आणि एंड डेट, हे 3 कॉलम आहेत का आपल्या सी डायमेन्शन मध्ये? नाही आहेत. मग आपल्याला ते ऍड करावं लागतील. मग मी काय करून घेतो, एक टेबल तयार करून घेतो नवीन एसीडी टाईप टी साठी, क्रिएट कॉस्ट डीम एसीडी 2 साठी ऍज, ठीक आहे, सिलेक्ट स्टार्ट फ्रॉम कस्टमर डायमेन्शन. पण मला अजून याच्यात कॉलम पण ऍड करायचे आहेत. मग हे 3 कॉलम घेतो. बघा, मी टेबल कसा तयार करतो, शॉर्टकट मारतोय मी थोडा, कारण हे वे तुम्हाला माहिती पडले पाहिजे म्हणून मी काही वेळा चेंज करत असतो त्या गोष्टी. ठीक आहे,
मला हे 3 कॉलम तर घ्यायचेच आहेत. अजून मला 2 कॉलम कोणता सरोगेट कीचा कॉलम घ्यायचा आहे SK. ठीक आहे. कास्ट knowledge varchar varchar नंबर येतो. ओके ॲज SK सरोगेट की. त्याच्यानंतर स्टार्ट डेट आणि एंड डेट राईट. मग 2 कॉलम डेट साठी 1 2 कास्ट knowledge डेट डेट. मग याला मध्ये स्टार्ट डेट and underscore date. Where 1 is equal to 2. तर मी फक्त याला सिलेक्ट केलं तर काय येणार बघू. फ्रॉम कीवर्ड नॉट फाउंड y1 2 3 कॉलम याला दिला. इथे कॉमा घेतला. हे बघ ब्लँक टेबल तयार करायचं. मी टेबलचं स्ट्रक्चर बनवून घेतलं. फक्त ते मला सिलेक्ट मध्ये दिसतंय. मला याच्यावरच आता टेबल बनवायचं आहे राईट. मग मी करतोय. ठीक आहे. आला माझा स्टार्ट डेट एंड डेट आणि हा टेबल मी बनवला इथं आता. Invalid create command. Why? Number 29. पॅकेट मध्ये टाकून नाही टेबल राहिला ना इथं. क्रिएट टेबल. हा बॅकअप नसलं तरी चालतं. ते झाला तुमचा क्रिएटेड राईट. तर सिलेक्ट करू त्याला. आहे त्याचं स्ट्रक्चर बघायचं मला. याच्यातला हा अल्टर करायचा. प्रायमरी की रिमूव्ह करायची आता मला DMPK2 वरची. कारण की इथं प्रायमरी की लावली होती राईट. मला तो आता प्रायमरी राहणारच नाही आपला तो. डिसेबल कन्स्ट्रक्ट. डिसेबल बी करू शकतो किंवा ड्रॉप करायचं आहे का. हा डिसेबल नाही करायचं. आपला कायमचाच काढायचा आहे ना त्याला. नाव काय दिलं होतं. DMPK2 दिलं होतं. कॅनॉट ड्रॉप कन्स्ट्रेंट नॉन एक्झिस्ट कन्स्ट्रेंट. मग कन्स्ट्रेंट नाही म्हणतोय तो. बघू याचा आपण. SCD2 मध्ये नाहीये ना तो. बघू ना. त्याच्यामध्ये होतात. जेव्हा आपण ऍज हा केलं हा तेव्हा आला की नाही ते बघायचंय. कारण की तो पहिल्या याच्यात होता पहिल्या टेबल मध्ये राईट. तर आपल्याला ते मध्ये मग तो कन्फर्म करायचं तसाच की नाही जेव्हा आला ऍज आलाय की नाही ते चेक करायचं आपल्याला. सो नाव काय कॉस्ट डीम SCD2 ना TRG मध्ये. ओके रिफ्रेश. नाही त्याला डिस्कनेक्ट करावं लागेल असं वाटतं मला. रिफ्रेशचा ऑप्शन येईल का डिस्कनेक्ट करायचं. हा बघाला. ओके त्याचं स्ट्रक्चर बघू आपण. नंबर नल डिफॉल्ट कन्स्ट्रेंट आहे का नाही ते बघायचं. एक पण कन्स्ट्रेंट नाही. ठीक आहे. म्हणजे जेव्हा आपण ऍज घेतो तेव्हा कन्स्ट्रेंट येत नाही. ठीक आहे. याच्यावरनं काय कळालं मला आता की जेव्हा आपण ऍज पद्धतीने असं टेबल तयार करतो तेव्हा कन्स्ट्रेंट येत नाही. कन्स्ट्रेंट आपल्याला तयार करावा लागतो. ठीक आहे. मग कन्स्ट्रेंट आपल्यावरती कशावरती ऍड करायचं आहे आता. SK वरती ऍड करायचं राईट. SK वर करायचं. कन्स्ट्रेंटचं नाव मी सेम ठेवतो. तो देऊ देणार नाही. सरोगेट कीचं नाव देतो तुला SK. ठीक आहे. आता प्रायमरी की पण तयार झाला आपल्याकडं. आता टार्गेट तयार झालंय. मग आपण मॅपिंग SCD टाईप 2 तयार करायला आपण काही हरकत नाही आता.
m_v6_ac2 सोर्स आपला सेमच ठेवू. त्याच्यात 4 रेकॉर्ड येतात आपले. व्ह्यू माझा काय नेव्हिगेटर हा राहिला आहे. सोर्स माझा कस्ट डायमेन्शन. त्याच्यानंतर सेम, मग बाकी सगळी मॅपिंग सेमच. एक एक्सप्रेशन घ्यावं लागेल. एक्सप्रेशन मध्ये मला 3 कॉलम टाकायचे. एक लुकअप ट्रान्सफॉर्मेशन लागेल. तो लुकअप कशावरती लावणार आहे? माझ्या आत्ताचा टेबल वरती. तो TRG मध्ये नाहीये म्हणून इम्पोर्ट करावा लागेल आपल्याला. नाही तर टार्गेट मध्ये पहिले इम्पोर्ट करून घेऊ त्याला. इथे इम्पोर्ट करून पहिले आता ह्या फोल्डर मध्ये नाही ना, आपल्या ह्या फोल्डर मध्ये घेऊन येऊ त्याला. तेव्हाच तिथे दिसल. टार्गेट इम्पोर्ट फ्रॉम डेटाबेस v6 strg tables custom ac2 right. आता लुकअप घेतला. हा लुकअप आला. लुकअप मध्ये कुठला फोट न्यायचा आहे मला? आपला कंपॅरिझन साठी DMPK2 राईट. परत तोच सेम कंपॅरिझन साठी एक पोर्ट लागेल राईट. सोर्स आणि टार्गेटची. लुकअप नथिंग बट काय करतो, टार्गेट मधल्या जे व्हॅल्यू येतो तर फक्त कॅशे मेमरी मध्ये घेऊन येतो, टेम्पररी मेमरी मध्ये घेऊन येतो. आणि याच्यात आल्यानंतर फक्त कम्पेअर करून याला पुढे डेटा पाठवतो. याच्यात पोर्ट आहे DMPK2. ठीक आहे, याला मी नाव देऊन टाकतो SK आणि SK ने DMPK2 बरोबरच होईल आपल्या. इथं कन्फ्युज सरोगेट की बरोबरच व्हायला हवं राईट. सोर्स मध्ये वेगळी सरोगेट की ना? सरोगेट की वेगळी आहे. सरोगेट की DMPK2 स्क्रीन बरोबरच. जनरेटर करणे. बरं ठीक आहे, आपण अप्लाय करू. बघू आपण काय पुढे इश्यू आला तर बघू. सध्या काय करू, DMPK2 चे आपल्यामध्ये सेम, त्यामुळे त्याच्यावरच आपण कम्पेअर करू शकतो राईट. तो दिला. एक्सप्रेशन नंतर मग काय घेतोय मी, राउटर घेणार आहे राईट. SK ला स्क्रीन जनरेटर करायचं. तो लास्टला टार्गेटला करू ना ती डायरेक्ट. टार्गेटला डायरेक्ट. एक्सप्रेशन ट्रान्सफॉर्मेशन मध्ये मला हा पण घ्यावा लागेल. याची टी सरोगेट की आणि DMPK2. चारच स्टार्ट डेट एंड डेट. ओके, एक्सप्रेशन ट्रान्सफॉर्मेशन मध्ये घेतलंय त्याला. पुढे पास करू सगळे पोर्ट. एक्सप्रेशन ऍक्च्युअली घेतोय कशासाठी मी ते फक्त कळायला पाहिजे कोणता पोर्ट कोणता कशासाठी, त्याचं नाव चेंज करायला. ओके, डिस्टिंग्विश होते आपल्या लुकअप पुन्हा कोणते पोर्ट आलेत आणि आपले पोर्ट कोणते आहेत. अप्लाय. ओके, आता हे आपण देऊ राउटरला. आणि तुम्ही जे कंडिशन राउटर मध्ये लिहिताय त्या लुकअप मध्ये लिहून पण पास करू शकता. ठीक आहे, काही विशेष नाही एवढं. म्हणजे कसा लिहिणार लुकअप मध्ये, डायरेक्ट इथं 2 पोर्ट तयार करू. इथंच टाकू चला आता. एक इन्सर्ट साठी आणि एक अपडेट साठी राईट. एक इन्सर्ट. म्हणजे राउटरची गरज नाही आपल्याला. नाही, राउटरची गरज आहे ना. राउटरची ग्रुप, कारण की आपल्या राउटरला डेटा आपल्याला इकडे तिकडे टाकायचा आहे ना. मग आपण फक्त हे पोर्ट तिकडं म्हणजे फक्त तिकडे द्यायचे. बस. याच्यात काय करणार आपण, इन्सर्ट आणि अपडेट मध्ये काय करणार, इनपुट व्हॅल्यू याच्यातूनच येणार. मग काय करू आपण आता,
इन्सर्ट कधी करायचं आहे, इफ इज नल सेम इज नल माझा कुठला कॉलम आहे, सरोगेट कीच घ्यावं लागेल आय थिंक. इथं सरोगेट की वरती आपण कम्पेअरच करत नाही, इथं जरा कन्फ्युजन आहे. ठीक आहे, बघू आपण. तर हा घेतला मी लुक ऑफ इज नल, तर इन्सर्ट कर किंवा और अजून एक कंडिशन चेक झाली पाहिजे, नॉट इक्वल टू, कारण की आता आपल्याकडे प्रायमरी की वेगळा आहे राईट, सरोगेट की, त्याच्यामुळे आपल्याला नॉट इक्वल टू पण घ्यावा लागला. पहिले प्रायमरी की हाच होता, त्याच्यामुळे आपण देऊ शकत होतो याला डायरेक्टली नॉट इक्वल टू माझ्या सोर्सचा. ही कंडिशन समजून घ्या व्यवस्थित, याच्यावरच सगळा खेळ आहे. इफ इज नल लुकअपचा पोर्ट, जेव्हा तुमचा जर आज मी तेव्हा एक्झाम्पल सांगितलं 104 तुमचा जर तुमच्या सोर्स मध्ये टार्गेट मध्ये नसेल तेव्हा इन्सर्ट कर, किंवा माझा सोर्सचा DMPK2 सोर्स मध्ये जो माझा DMPK2 चा कॉलम आहे तो नॉट इक्वल टू DMPK2 असेल तेव्हा इन्सर्ट कर. ठीक आहे. ओके, Is not equal. व्हॅलिड फंक्शन रेफरन्स सध्या आपण इज नलच राहू दे. कंडिशन नंतर आपल्याला व्हॅलिडेट करता येईल. ओके ओके ओके, समजलं. इथं IIF आहे. तर काय राहील याचा, ट्रू फॉल्स राहिलं ना पुढे हे द्यायचं. करेक्ट करेक्ट, थँक्यू. इज नल और हा झाला, then true or false. Perfect. ओके, आणि अपडेट कधी करायचं आहे, जेव्हा माझा हा इज इक्वल टू असेल और ऍड्रेस माझा नॉट इक्वल टू असेल तेव्हा. इथं ऑरच्या ऐवजी अँड घेऊ, कारण की ही जेव्हा दोघं कंडिशन जेव्हा सेम असतील तेव्हाच आपल्याला अपडेट करायचं आहे राईट. ट्रू आणि हम्म. फॉल्स. ओके, हो इन्सर्ट आणि अपडेट. मग आता फक्त मी काय करणार, जे जे पोर्ट मला न्यायचे आहेत हे तिघं, स्टार्ट डेट एंड डेट. ओके, स्टार्ट डेट राहील आपला तयार करायचा. स्टार्ट डेटला सिस डेट द्यावी लागेल, कारण की नवीन रेकॉर्ड जेव्हा इन्सर्ट करतोय स्टार्ट डेट आणि सिस डेट पण आपल्याला लुकअप याच्यातच तयार करावं लागतं. स्टार्ट अंडरस्कोर डेट एंड अंडरस्कोर डेट. इनपुट आपल्याला डायरेक्ट इथून द्यायचं आहे. सिस डेट. याला नलच ठेवायचं आपल्याला. ओके, 10 मिनिटात डिस्कनेक्ट झालं का परत करा कनेक्ट. पेक्षा आहे इथं
सिंगल असं नलच पास करणं, त्यात काही टाकलं नाही. ओके, इथं काय होणार आहे, स्विच डेट तुमची आजची डेट ती प्रत्येक डेटला जाणार आहे, 16 तारीख 16 एप्रिल. ठीक आहे, आणि एंड डेटला आपल्याला नलच ठेवायचं, किंवा त्याला तुम्ही फ्युचर डेट बी ठेवू शकतात. काही फ्युचर डेट ठेवायचे, सध्या नलच ठेवतो, नंतर फ्युचर डेटचं सांगतो, कारण की आता मी एक्सेल वर नल एक्सप्लेन केले तुम्हाला. ठीक आहे, मग आता हे चारही व्हॅल्यू आपल्याला हे दोघं न्यायचे राहिले आहेत, स्टार्ट डेट आणि एंड डेट. ओके, ह्या तिघं आहे तशाच जॉईन करायच्या. स्टार्ट डेट एंड डेटला वरती घेतो, सोर्स कडनं आलेले आहेत ह्या. म्हणजे सोर्सचे पोर्ट सगळे वरती असतील, लुकअपचे खाली असतील म्हणून घेतले बघ, काही नाही. अप्लाय, ओके. राउटर मध्ये आता सोर्सचे सगळे पोर्ट टाकावे लागतील, लुकअपचे नाही घेतले तरी चालतील, आणि इन्सर्ट आणि अपडेट पास करावं लागेल. ग्रुप मध्ये बघा, आता तुला काय करावं लागेल, इथे फक्त पोर्टचं नाव घ्यावं लागेल ह्याच्यासाठी. कुठल्या कंपनीमध्ये कशा पद्धतीने बनवतील, जसं डेव्हलपरचं डोकं चालतं, ज्याला सोपं वाटतं त्या पद्धतीत बनवतात ते. याच्यासाठी आउटपुट इन्सर्ट व्हॅलिडेट, आणि इथं कोणते रो जाणार, अपडेटचे. अपडेट साठी दुसरा कॉलम बनवला आपण एक्सप्रेशन मध्ये. मध्ये शॉर्ट पाथ आणि लॉंग पाथ असं काही नसतं ना? काय काय शॉर्ट पाथ आणि लॉंग पाथ आपण हा, म्हणजे आता हे लांबून आलं, शॉर्ट पाथ लॉंग पाथ असं नाही नाही, तसं काही नसतं याच्यात, त्याच्यामुळे काही इश्यू नाही. ठीक आहे, आणि आपल्याकडे अजून काय आहे, एक सोर्स आपण बनवून ठेवलेला टार्गेट. टार्गेट इम्पोर्ट केलेला आहे का आपण याच्यात? हो एसके राहिलं ना, आहे ना, टार्गेट मध्ये घेतलंय ना. एसके कुठून तयार हा करणार आहे आपण? सिक्वेन्स जनरेटर. राईट, सिक्वेन्स जनरेटर घेणार. सिक्वेन्स जनरेटर मध्ये स्टार्ट व्हॅल्यू कधीपासून 1 पासून देणार आपण, 0 पासून नाही द्यायचे आपल्याला. इन्क्रीमेंट बाय 1, करंट व्हॅल्यू 1 म्हणजे 1 + 1 2 अशा होत जाणार तो. सायकल नाही द्यायचं, नंबर ऑफ कॅच व्हॅल्यू काही नाही, रिसेटचं ऑप्शन नाही द्यायचं, ट्रेसिंग लेवल नॉर्मल, अप्लाय. ओके, आणि नेक्स्ट व्हॅल्यू. ठीक आहे, आणि याला कोणते पोर्ट करणार मी, इन्सर्टचे. ही सरोगेट की बी इन्सर्टच करते मी, राईट, अपडेट नाही करत ते, म्हणून त्याला इन्सर्टच्या याला कनेक्ट केलं. आणि याचे इन्स्टन्स बनवून घेऊ आपण एक अपडेट साठी. हा कोणता अपडेट होणार तुमचा, ऍड्रेस कॉलम, आणि एक डेट साठी अपडेट साठी 2. मग इन्सर्टचे जे आहेत, स्टार्ट डेट एंड डेट पर्यंत सगळे कनेक्ट करून देतो, राईट. या एसके ला कनेक्ट नाही केलं तरी चालतं, कारण की कुठंतरी कोणत्या तरी इन्स्टन्सला तुमचा फक्त कॉलम मॅप झालेला पाहिजे कुठल्या तरी. आता ह्या इन्स्टन्सला इथं एसके मॅप झाला, इथं मॅप नाही झाला तरी चालेल. मग इथं काय करतो मी आता, ऍड्रेसचा कॉलम देतो. ओके, आणि एसके दिली तरी चालेल, एसके नाहीच आपल्याकडं. ठीक आहे, बघू, गरज असेल तर परत ओढून आणू आपण तिला लुकअप मधनं. आणि इथं माझं होणार आहे एंड डेट अपडेट करायची मला, स्टार्ट डेट तर तिथून होणार आहे म्हणजे अपडेट, एंड डेटच आपल्याला अपडेट करायची. पण अपडेट करण्यासाठी तर अपडेट स्ट्रॅटेजी ट्रान्सफॉर्मेशन यूज करावं लागेल ना. अपडेट स्ट्रॅटेजी कुठे गेला आहे, ही मॅपिंग 2-3 तर प्रॅक्टिस केली ना येऊन जाईल तुम्हाला. आता कन्फ्युज होईल, थोडी डिफिकल्ट वाटेल, पण तसं काही नाही. आणि प्रोजेक्ट मध्ये एक्सप्लेन करताना हे सांगायचं, विच डिफिकल्ट मॅपिंग हॅव यू वर्क इट, तेव्हा त्यांना हे सांगायचं की मी याच्यावरच वर्क केलंय. अपडेट करण्यासाठी मला सरोगेट कीची गरज लागणार आहे मला असं वाटतंय, एंड डेट 2, कारण की हा कुठल्या एंड डेटला अपडेट करणं त्याला समजणारच नाही ना, राईट. म्हणून सरोगेट कीची गरज लागणार आहे आपल्याला. सरोगेट की आपण घेऊन येऊ कशात ना, लुकअपचा. याच्यात नाही आणलेलं, राईट.
SK. हम्म. ओके. मॅपिंग कम्प्लीट झाली. व्हॅलिड का बघू. सगळ्यात पहिले एवढी केली मॅपिंग आपण. सेव्ह. दिसत नाही आपल्याला. हा, व्हॅलिड आहे. फायनली आपली SCD2 ची मॅपिंग झाली कम्प्लीट. याला अरेंज ऑल करून एकदा बघून घेऊ फक्त. मग SCD2 च्या मॅपिंग मध्ये तुम्ही एवढे सगळे ट्रान्सफॉर्मेशन यूज केले. 1 2 3 4 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. नव्हता ट्रान्सफॉर्मेशन. हा तर तुम्ही पकडणार नाही. सोर्स टार्गेट का पकडू. 1 2 3 4 5 6 ट्रान्सफॉर्मेशन यूज केले, पण मल्टिपल टाइम. ठीक आहे. इक्वेशन 2 वेळा यूज केला आणि अपडेट 2 वेळा यूज केला. आता त्याच्यानं वर्कफ्लो बनवून घेऊ आणि आपलं रेकॉर्ड अपडेट होत आहे का ते बघू. सोर्स क्वालिफायर SRC ला राहील. हा माझा TRG ला जाईल. TRG मधनं येतोय. कस्टमर बी TRG मधनं येतोय. हा पण TRG मधनं येतोय. लुकअप पण माझा TRG लाच आहे. नेक्स्ट फिनिश. ठीक आहे. कनेक्ट. मॅपिंगचे कनेक्शन एकदा बघून घ्या. याच्यात फक्त सगळं व्यवस्थित का. TRG लुकअपचं टार्गेट द्यावं लागेल इथं. TRG ओके. अपडेटेड. हा, आता मॅपिंग रन करण्याआधी ओरेकल मध्ये जाऊन आपला टार्गेट टेबल कसा आहे ते बघून घ्या. टार्गेट टेबल मध्ये काही डेटा आहे का आपल्या. आता काहीच डेटा नाही. सरोगेट की वगैरे काहीच नाही. ठीक आहे. आता होते सक्सेस का काही एरर येतो. चुकून कट झाला माझ्याकडनं. ती स्टेप काही नव्हती बरं का. ठीक आहे. आता याला स्टार्ट वर्कफ्लो करून टास्क करतो. झालं. मॉनिटरला येऊ. SCD2. अरे वा, सक्सीड झाली आपली. SCD2 मध्ये सक्सीड का झाली. कारण की आपल्याला अपडेट लाईक पण रो नव्हता. सगळे फक्त इन्सर्ट साठीच होते आपले. ठीक आहे. मग आता इथं बघा, कस्टमर SCD2 पहिला जो इन्स्टन्स आहे तो आपला काय अपडेट साठी आहे. फक्त रेकॉर्ड इन्सर्ट करण्यासाठी. दुसरा SCD21 कशासाठी आहे माझा. तो इन्स्टन्स आहे बरं का. तो टार्गेट नाही, तो इन्स्टन्स आहे. टार्गेटचा इन्स्टन्स आहे. तर त्या इन्स्टन्स तो दुसरा इन्स्टन्स आहे. तो इन्स्टन्स आहे माझा ऍड्रेस अपडेट करण्यासाठी. तिसरा जो इन्सर्ट आहे तो डेट अपडेट करण्यासाठी. ठीक आहे. आता आपले रेकॉर्ड काय आले ते बघू. बघितलं. ज्या पद्धतीने तुम्हाला एक्सेलला एक्सप्लेन केलं होतं त्या पद्धतीने इथं स्टार्ट डेट आणि एंड डेट आली. राईट. ओके. आता प्राजक्ताचं बँगलोरचं इथं पुणे अपडेट करू आपण. सोर्स मध्ये. कुठं. सोर्स मध्ये. सोर्स कोणता आहे तुझा. कसडीम आहे. सोर्स माझा हा आहे. राईट. सोर्स टेबल. इथं बँगलोरचं फक्त पुणे करू. 102 ला काय येतं बघू. आपला हिस्टॉरिकल डेटा अपडेट होतोय का नाही. हिस्टॉरिकल डेटा अपडेट होतोय का नाही ते कसं कळायला पाहिजे. आउटपुटला काय आलं पाहिजे. माझा सरोगेट की 5 आला पाहिजे. इथं 102 आला पाहिजे. प्राजक्ता च पुणे आलं पाहिजे. माझे स्टार्ट डेट 16 एप्रिल आणि एंड डेट पण इथं अपडेट झाली पाहिजे. तसं आलं तरच मग आपली मॅपिंग परफेक्ट आहे. नाहीतर काही